This recipe is available in Marathi as well as English. For English, see the description below the video to see the ingredients and procedure to follow. Thank you. उगवले नारायण उगवले गगनात प्रभा सोनियाची फाके उन्हे आली अंगणात उन्हे आली अंगणात उन्हे आली ओटीवर सोन पावलानी देवा उजळले माझे घर उजळले माझे घर झळाळले न कळत डुलू लागे आनंदाने वृंदावनीची तुळस वृंदावनीची तुळस दिसे हिरवी अंजिरी वारियाच्या झुळकेने हसे मंजिरी मंजिरी हसे मंजिरी मंजिरी प्राजक्ताच्या पावलाशी सडा फुलांचा घालतो मोती पोवळ्यांच्या राशी मोती पोवळ्यांच्या राशी वैभवाला नाही अंत सुख वेचिते संसारी माऊली मी भाग्यवंत उगवले नारायण उगवले गगनात सुख वेचिते संसारी माऊली मी भाग्यवंत माऊली मी भाग्यवंत. नमस्कार, मी रेखाच किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. मकर संक्रांतीपासून सुरू झालेल्या बोरन्हाण आणि हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचा शेवटचा दिवस म्हणजे रथसप्तमी. तर आज आपण रथसप्तमी कधी आहे, कशी आणि का साजरी केली जाते, वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्व, आरोग्यदृष्ट्या महत्त्व, दूध उतू का घालवितात, सूर्यनारायणाची पूजा अर्चा, कथा, आरती, नैवेद्य या सर्व गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. आणि आम्ही आमच्याकडे रथसप्तमी कशी साजरी करतो हेही जाणून घेणार आहोत. देव मंदिरात असतो त्यामुळे मंदिराला महत्त्व आहे, तसेच सूर्य रथामध्ये असतो त्यामुळे सूर्याला आणि रथालाही महत्त्व आहे. आपणा सर्वांना माझ्याकडून रथसप्तमीच्या खूप खूप मनापासून प्रेमपूर्वक शुभेच्छा. आता आपण रथसप्तमीचे महत्त्व जाणून घेऊया. हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृती यामध्ये उच्च देवतांची उपासना आणि त्यांचे विविध सण उत्सव आहेत. त्यामध्ये कनिष्ठ देवतांची उपासना आहे. सूर्य, चंद्र, अग्नी, वरुण, पवन आणि इंद्र या कनिष्ठ देवता आहेत. मानव आणि सर्वच प्राणीमात्रांच्या जीवनात या कनिष्ठ देवतांचे महत्त्वाचे स्थान आहे. भारतीय संस्कृती सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यास शिकविते. त्या अनुषंगाने सूर्यदेवाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रथसप्तमी हा सण साजरा केला जातो. प्रकाशाची, भास्कराची म्हणजे सूर्यदेवतेची पूजा आहे. सर्व संख्यामध्ये 7 या अंकाचे विशेष महत्त्व आहे. 7 या आकड्यात त्रिगुणांचे समतोल प्रमाण असणाऱ्याबरोबर सत्वगुणांच्या वृद्धीसाठी आवश्यक आनंद, चैतन्य इत्यादी सूक्ष्म लहरी ग्रहण करण्याची विशेष क्षमता असते. सप्तमी या तिथीला शक्ती आणि चैतन्य यांचा सुरेख संगम झालेला असतो. या दिवशी विशिष्ट देवतेचे तत्व आणि शक्ती, शांती, आनंद यांच्या लहरी 20% जास्त प्रमाणात कार्यरत असतात. रथसप्तमीच्या दिवशी निर्गुण सूर्याच्या अतिसूक्ष्म लहरी व इतर दिवसांच्या तुलनेत 30% जास्त प्रमाणात कार्यरत असतात. याचे हे महत्त्व आहे. आपल्या भारतीय संस्कृतीने पंचमहाभूतांना देवता स्वरूप मानले आहे. सूर्य ही तेजाची देवता आहे. आपल्या संस्कृतीने
सूर्याला सूर्यनारायण असे म्हटले आहे. सूर्याची पूजा, सूर्यास्त असे अनेक उपचार भारतीय संस्कृतीने स्वीकारले आहेत. रथसप्तमी हा स्त्रियांच्या व्रताचा दिवस आहे. आदल्या दिवशी एकभुक्त राहून व्रताचा संकल्प केला जातो. दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी स्नान करून सडा रांगोळी करून अंगणात सूर्याची प्रतिमा काढून या प्रतिमेची पूजा केली जाते. किंवा तुमच्याकडे सूर्यनारायणाची मूर्ती असेल किंवा सूर्यनारायणाची प्रतिमा असेल त्याची पूजा केली तरी चालते. आता आपण सूर्यनारायणाची पूजा करण्यासाठी कोणकोणते साहित्य लागते ते जाणून घेऊया. तुळशीची कुंडी, पाट किंवा चौरंग, रंगीत वस्त्र, गणपती, लक्ष्मी, सरस्वती यांच्या मूर्ती, सूर्याचे चित्र, मूर्ती नसतील तर फोटो, अक्षता, फुले, घंटी, धुपारती, निरांजन, समई, तीळ, तेल किंवा तूप, हळदी कुंकू, 7 किंवा 5 धान्ये, 12 धान्य ठेवले तरी चालते, तिळाच्या वड्या, तिळगुळ, गुळ खोबरे, पाणी, दूध, मडकं, दूध घालण्यासाठी हे घ्यायचं, नारळ, तांदूळ, रांगोळी, धान्यामध्ये मूग, मटकी, तांदूळ, गहू, तीळ, शेंगदाणे, हरभरा वगैरे ही धान्य घ्यायची. डाळी ठेवायच्या नाहीत, अखंड धान्य ठेवायचे. आता आपण रथसप्तमी कधी आहे आणि का साजरी केली जाते हे जाणून घेऊया. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते. यावर्षी 25 जानेवारी 2026 या दिवशी रथसप्तमी आहे. या दिवसापासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतो. या रथाला 7 घोडे असतात, म्हणूनच या दिवसाला रथसप्तमी म्हणतात. सूर्य हा ग्रहांचा राजा असून त्याचे स्थान नवग्रहामध्ये आहे. सूर्य हा स्वयंप्रकाशी असून इतर ग्रह त्याचा प्रकाश घेतात. रथसप्तमी म्हणजे हिंदूंचे सौरव्रत म्हटले जाते. सूर्यामुळे अंधकार नाहीसा होतो, चराचरांना जीवनमार्ग सापडतो. त्या प्रित्यर्थ सूर्याची पूजा करतात. माघ मासारंभ होतो, माघ स्नानारंभही होतो. सूर्याला देव मानून रथसप्तमीस सूर्यदेवतेविषयी आदर, भक्तिभाव आणि कृतज्ञता व्यक्त केली जाते. म्हणून रथसप्तमी साजरी केली जाते. भविष्य पुराणात असा उल्लेख आढळतो की आदिती आणि कश्यप यांचा पुत्र सूर्य याचा हा जन्मदिवस आहे. आता आपण सूर्यनारायणाची पूजा कशी करायची ते जाणून घेऊया. तुळशीची कुंडी किंवा तुमच्याकडे तुळशी वृंदावन अंगणात असेल किंवा टेरेसवर असेल तेथे पूजा मांडायची. नसेल तर घरात पाट किंवा चौरंगावर पूजा मांडायची. तेथे तुळशीची कुंडी ठेवायची. पाटावर वस्त्र अंतरायचे, त्यावर तांदूळ ठेवायचे. प्रथम पाटाभोवती रांगोळीने किंवा फुलांनी रांगोळी काढायची. नंतर तीळ तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावायचा. नंतर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ म्हणून गणपती, लक्ष्मी, सरस्वतीची विधिवत पूजा करून स्थापना करायची. नंतर तुळशीला पाणी घालून फूल, अक्षता, हळदी वाहून पूजा करायची. पाटावर रांगोळीने सूर्याची प्रतिकृती काढायची किंवा सूर्यनारायणाचा फोटो असेल तर त्याची पूजा करायची. नंतर धूप दीप लावून ओवाळायचे. फोटो किंवा चित्र नसेल तर सूर्य म्हणून एक नाणं हळदीमध्ये बुडवून ठेवले तरी चालते. कमळ किंवा लाल गुलाबाचे फूल व्हायचे. नंतर दूध उतू घालवायचे. तो प्रसाद अग्नीला आणि सूर्यनारायणाला नैवेद्य दाखवायचा आणि नंतर घरातील सर्वांना तो प्रसाद द्यायचा. आणि नंतर ते दूध वापरून त्याची खीर केली तरी चालते आणि तो प्रसाद म्हणून सर्वांना दिला तरी चालतो आणि तो नैवेद्य म्हणून दाखवला तरी चालतो. पाटावरती वस्त्र अंतरून तिथे मूर्ती ठेवून पूजा करतो ना, तेथेच लहान लहान तांदळाच्या राशी करून किंवा पाण्याने चौकन करून त्यावर धान्याची सुगड ठेवायची. रथाला 7 घोडे आणि 12 चाकं आहेत, तर 7 धान्य म्हणजे 7 वारांचे प्रतीक. 12 धान्य ठेवले तरी चालते, कारण सूर्यरथाची 12 चाकं किंवा 12 राशी 12 नक्षत्र हे 12 धान्य दर्शवितात.
माघ शुक्ल प्रतिपदा ते माघ शुक्ल सप्तमी आणि असे 7 दिवस सूर्यनारायणाचे व्रत करता येते. ज्यांना हे व्रत करायचे आहे त्यांनी सूर्योदयापूर्वी उठून तीळ मिश्रित पाण्याने आंघोळ करून सूर्यदेवांना अर्घ्य देताना पाण्यामध्ये लाल फूल घालून सूर्यदेवांना जल अर्पण करायचे. सूर्यनारायणाची उपासना आराधना करावी आणि रथसप्तमीला दूध उतू घालविण्याला विशेष महत्त्व आहे. कसे ते जाणून घेऊया. पूर्वी घरं मोठी असायची, घराला अंगण असायचे, अंगणात तुळशीवृंदावन असायचे, तेथे गोवऱ्या रचून किंवा चुलीवर दूध उतू घालवायचे. परंतु आता शहरात फ्लॅट संस्कृतीमुळे टेरेस असले तर तेथे तुळशीवृंदावन असले तर तेथे किंवा गॅसच्या शेगडीवर दूध उतू घालवायचे. प्रथम शेगडी भोवती हळदी कुंकवाने नाम ओढून त्यावर फुले ठेवायची. ओम सूर्याय नमः, ओम आदित्याय नमः, ओम भास्कराय नमः म्हणायचे. सूर्याची 12 नावे येत असली तर ती म्हणायची. नंतर एका लोटक्यामध्ये म्हणजेच मडक्यामध्ये, ते नसेल तर पितळी भांडी घेऊन त्यामध्ये दूध घ्यायचे. त्यामध्ये तांदूळ, तीळ, साखर घालायची. नंतर ते मडकं गॅसवर ठेवून दूध उतू घालवायचे. हे मडकं आपण जे संक्रांतीला सुगड पुसतो त्यातले घेतले तरी चालते. दूध उतू गेल्यावर गॅस बंद करायचा. तेथे हळदी कुंकवाने फूल व्हायचे. नंतर ते दूध वापरून खीर करायची किंवा तसेच दूध सूर्याला नैवेद्य दाखवायचा आणि नमस्कार करायचा. हे दूध आपण अग्निदेवांना अर्पण करतो असा त्याचा अर्थ होतो. नंतर ते दूध किंवा खीर घरातील मंडळींनी प्रसाद म्हणून घ्यायचे. आपण जे पूजेला धान्य ठेवतो ते घरी वापरायचे. शेवटी नारळ वाढवायचा, कथा वाचायची, आरती म्हणायची आणि या उत्सवाचा आनंद घ्यायचा. पूर्वी घरोघरी चुली असायच्या, त्यामुळे चूल सारवून हळदी कुंकू लावून पूजा करून स्वयंपाक करायचे. चूल सारवणे याला चुलीला पोतेरे देणं असेही म्हणतात. स्वयंपाक झाला की प्रथम अग्नीला म्हणजे चुलीला नैवेद्य दाखवायचे. अजूनही खेडेगावात काही काही ठिकाणी अशी प्रथा रूढ आहे. परंतु आता शहरात शेगडीची पूजा करून आम्ही गॅसवरच असे दूध उतू घालवितो. पूर्वी आम्ही गावाकडे होतो तेव्हा आम्ही अंगणात तुळशीवृंदावनाकडे गोवऱ्या रचून दूध उतू घालवायचो. आता आपण दूध उतू कसे घालवायचे ते पाहूया. प्रथम शेगडी धुवून स्वच्छ पुसून घ्यायची आणि असे हळदी कुंकवाचे नाम ओढायचे आणि फुले ठेवायची आणि नंतर असं मडक्यामध्ये दूध घालून मडक्यालाही हळदी कुंकू लावायचे आणि असं गॅसवरती ठेवायचे. आणि आता यामध्ये तीळ, तांदूळ, साखर असे घालायचे आणि दूध उकळी येऊन उतू घालवायचे. दूध उतू गेले. आपण आता गॅस बंद करूया आणि ते आता हळदी कुंकू वाहूया आणि इथं फूल वाहूया आणि नमस्कार करूया आणि हे दूध खिरीसाठी वापरायचे. किंवा आता आपण सूर्यनारायणाची आरती ऐकूया. ओम सूर्यनारायणाय नमः. जय देव जय देव जय भास्कर सूर्या, विधी हरिशंकर रूपा जय सुरवरिया. जय देव जय देव जय जय जगत महारणा, दिनकर सुख किरणा, उदयाचल जगभासक दिनमणि शुभ स्मरणा. पद्मासन सुखमूर्ती सुहास्य वरवदना, पद्मकरा वरद प्रभा भास्वत सुख सदना. जय देव जय भास्कर सूर्या, विधी हरिशंकर रूपा जय सुरवरिया. जय देव
कनकाकृती रथ चक्रांकित तरणी सप्ताननाश्वभूषित त्वरथित्वा वैसोनी योजन सहस्र द्वे द्वे शतयोजन दोनी निमिषार्धे जगक्रमी अद्भुत तव करणी जय देव जय भास्कर सूर्या विधी हरिशंकर रूपा जय सुरवर वर्या जय देव जगद अद्भुभो स्थिती प्रलय करुणद्या रूपा ब्रह्मपरात्पर पूर्ण तुम अद्रुप्त रुद्रूपा तत्वपद व्यक्तिरिक्ता अखंडत्व कृपा अनन्या तो पदमौनी वंदित चिद्रूपा जय देव जय भास्कर सूर्या विधी हरिशंकर रूपा जय सुरवर वर्या जय देव ओम सूर्यनारायणाय नमः. वैज्ञानिकदृष्ट्या माघ शुक्ल पक्षातील या दिवसाला रथसप्तमी का म्हणतात हे जाणून घेऊया. रथसप्तमीला महासप्तमी म्हटले जाते. तर असे म्हणतात की या दिवशी 14 मन्वंतरापैकी एका मन्वंतराला प्रारंभ झाला. मन्वंतर ही कालमापक संज्ञा आहे. असे मानले जाते की ब्रह्मदेवाचं आयुष्य हे 100 वर्षांचे आहे. 4 युगे ही 1000 वेळा येऊन गेली की ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. तेवढीच लांब त्याची रात्र असते. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 मन्वंतरे म्हणजे मनु होतात. यापैकी एका मन्वंतराचा प्रारंभ माघ शुक्ल सप्तमीत झाला आणि याच दिवशी सूर्याला रथ प्राप्त झाल्याने हा दिवस रथसप्तमी म्हणून ओळखला जातो. सूर्य उपासनेत रथस्थ सूर्य उपासनेला विशेष महत्त्व आहे. दक्षिणायनात रथहीन झालेला सूर्य उत्तरायणात रथस्थ होतो अशी समजूत आहे. रथाचे चाक हे सूर्याचे प्रतीक मानले जाते. भानु सप्तमी, भास्कर सप्तमी, रथांक सप्तमी आणि रथांग सप्तमी या नावानेही रथसप्तमीला ओळखले जाते. आता आपण सूर्यनारायणाची पूजा करतात याचे आरोग्यदृष्ट्या महत्त्व काय आहे ते जाणून घेऊया. सूर्योदयापूर्वी स्नान करून लाल फूल, चंदन, कापूर अर्पण करून सूर्याला अर्घ्य दिल्याने आणि सूर्याला नमस्कार केला तर आपले आरोग्य उत्तम राहते. उत्तम तेजाची प्राप्ती होते. मन शांत राहते. मन एकाग्र राहते. दररोज सूर्यनारायणाची 12 नावे म्हणत 12 सूर्यनमस्कार घातले तर शरीर सदृढ बनते. सूर्यनमस्कार घालणे जरुरीचे आणि महत्त्वाचे आहे. निरोगी आयुष्यासाठी सूर्याची उपासना जरूर करावी. पुराणात रथसप्तमीबद्दल एक पौराणिक कथा आहे, ती जाणून घेऊया. कांबोज देशात यशोवर्मा नावाचा प्रजाहित दक्ष प्रियभाषी सत्यनिष्ठ राजा राज्य करीत होता. त्याला त्याच्या वृद्धापकाळात एक मुलगा झाला, पण तो जन्मतःच व्याधीग्रस्त होता. त्यामुळे राजा व्यथित आणि दुःखी असे. आपल्या मुलाला उत्तम आरोग्य प्राप्त व्हावे म्हणून राजाने एका ज्योतिषाला आपली व्यथा सांगितली. तेव्हा ज्योतिषी म्हणाला की पूर्वजन्मी तुझ्या मुलाने गरीब दलितांचा छळ केला, सूर्यनारायणाची पूजा केली नाही, त्यामुळे तुझ्या मुलाची अशी अवस्था झाली आहे. तेव्हा रथसप्तमीला तू सूर्यनारायणाची पूजा कर आणि सूर्यदेवाची कृपादृष्टी प्राप्त करून घे. तेव्हा राजाने त्या पद्धतीने केले. तेव्हा राजाचा मुलगा बरा झाला. हा सूर्य उपासनेचा उद्देश आहे. तेव्हापासून स्त्रिया आपल्या घरातील मंडळी मुलाबाळांना उत्तम आरोग्य लाभावे म्हणून सूर्यनारायणाची पूजा करू लागल्या. रथा याचा अर्थ शूरवीर असाही होतो. आता आपण आम्ही आमच्याकडे रथसप्तमी कशी साजरी करतो ते जाणून घेऊया. रथसप्तमीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून तीळ मिश्रित पाण्याने आंघोळ करतो. अंगण झाडून सडा रांगोळी करतो. आदल्या दिवशी घरातील स्त्रिया एकभुक्त राहून व्रत करतो. नंतर स्वच्छ केलेल्या ठिकाणी तुळशीची कुंडी ठेवून पाटावर वस्त्र अंथरून त्यावर तांदळाची लहान रास करून प्रथम तुपाचा दिवा लावतो. नंतर गणपती, लक्ष्मी, सरस्वती यांची विधिवत पूजा करून तुळशीची पूजा करतो. रांगोळीने सूर्याची प्रतिमा काढून विधिवत पूजा करतो. नंतर शेगडीची पूजा करून मातीच्या घटात दूध, त्यामध्ये तांदूळ, साखर, तीळ घालून गॅसवर उकळायला ठेवून दूध उतू घालवितो. नंतर हळदी कुंकू फूल वाहून सूर्याला दूध आणि तांदळाची खीर यांचा नैवेद्य दाखवतो. आदित्य रानोदयाची कथा वाचून आरती करतो. नंतर नारळ वाढवितो. तो प्रसाद घरातील सर्वांना देतो.
हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतो, धनधान्य दान करतो. ज्यांना आपल्या दैनंदिन जीवनातून दररोज सूर्याची पूजा करायला जमत नाही, त्यांनी रथसप्तमीला सूर्यनारायणाची जरूर पूजा करावी. दररोज सूर्योदयापूर्वी उठणे देखील तब्येतीला चांगले असते आणि 12 सूर्यनमस्कार घालणे देखील आपल्या आरोग्याला फायद्याचे असते. निरोगी जीवन जगण्यासाठी दररोज 12 सूर्यनमस्कार जरूर घालावे आणि अशा पद्धतीने सण उत्सव साजरे करावे. लाईक आणि सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका. पुन्हा असेच भेटत राहू नवीन नवीन वेगवेगळे सण उत्सव आणि रेसिपी घेऊन महत्त्वाच्या माहितीसह. धन्यवाद. मस्त खा आणि स्वस्थ राहा आणि आपले आरोग्य उत्तम ठेवा आणि सण आणि उत्सवांचा आनंद लुटा. Don't forget to like, share, comment and subscribe. Hit the notification bell ting to get the notifications whenever we upload the new video. Stay tuned for healthy, homemade and tasty recipes every week. Thank you.